नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जुने 11वीचं जे पुस्तक आहे त्यामधील स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचं योगदान हा टॉपिक बघणार आहोत। त्यामध्ये वेगवेगळे पॉइंट्स आहेत, म्हणजे भिल्लांचे उठाव असतील, कोळ्यांचे उठाव असतील, रामोशांचे उठाव असतील, त्याची सुद्धा आपण सविस्तर माहिती बघणार आहोत। तो उठाव कधी झाला, त्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं, किती टप्प्यांमध्ये ते उठाव झाले, ब्रिटिशांनी हा उठाव दाबण्यासाठी काय प्रयत्न केले, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती काय करणार आहोत आपण या चॅप्टर मध्ये बघणार आहोत। सुरुवातीला आपण काय बघणार आहोत तर सुरुवातीला आपण या उठाव हे जे योगदान आहे या योगदानाची काय बघणार आहोत, पार्श्वभूमी बघणार आहोत। ब्रिटिशांनी आपल्या भारतामध्ये कसा पाया रचला, कोणत्या लढाईद्वारे ते आपल्या भारतामध्ये आले आणि ज्यावेळी त्यांनी लढाई जिंकली त्यावेळी त्या प्रांताचे कमिशनर कोण होते आणि हे उठाव का झाले, या उठावाची कारणं अगोदर आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत। आणि जे उठाव केव्हा झाले, कोणाच्या नेतृत्वाखाली झाले, कोणत्या कालावधीमध्ये झाले, त्यांना दडपण्याचा कसा प्रयत्न केला, हे सुद्धा आपण काय करणार आहोत याच्या पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत। आधी आपण या उठावाची पार्श्वभूमी बघणार, त्यानंतर या उठावासाठी कोणती कारणं कारणीभूत होती हे समजून घेणार आहोत। बघा, इसवी सन 1818 ते इसवी सन 1885 या दरम्यानचं आपण काय बघणार आहोत, पार्श्वभूमी बघणार आहोत। मग 23 जून 1757 ला काय झालेली आहे, प्लासीची लढाई झालेली आहे आणि या प्लासीच्या युद्धामध्ये बंगालचा जो नवाब होता, या बंगालच्या नवाबाचा काय केलेला आहे, इंग्रजांनी पराभव केलेला आहे आणि आपल्या ब्रिटिश सत्तेचा पाया भारतामध्ये रुजवलेला आहे किंवा घातलेला आहे। मग तुम्हाला जर असा प्रश्न विचारला की कोणत्या लढाईने ब्रिटिशांनी ब्रिटिश सत्तेचा पाया भारतामध्ये रोवला, तर याचं उत्तर काय येईल, प्लासीची लढाई। आणि कधी झाली प्लासीची लढाई, तर प्लासीची लढाई ही 23 जून 1757 ला झालेली आहे। त्यावेळी बंगालचा जो नवाब होता त्यांनी काय केलेली आहे, ही लढाई हरलेली आहे आणि ब्रिटिश सत्तेने याद्वारे आपल्या ब्रिटिश सत्तेचा पाया भारतामध्ये रोवलेला आहे। मग त्यांनी आपल्या भारतावरती बघा, इसवी सन 1757 ते 1857 या 100 वर्षाच्या कालखंडामध्ये काय केलेलं आहे, प्रादेशिक विस्तार केलेला आहे आपल्या भारतामध्ये। आणि इंग्रजांनी या 100 वर्षामध्ये आपल्या भारतावरती वर्चस्व निर्माण केलेलं आहे। पुढे जाऊन काय झालं बघा, 1818 ला महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं आणि महाराष्ट्राची जी सत्ता होती ती काय झाली, ब्रिटिशांच्या हाती आली। भारतामध्ये ब्रिटिशांची सत्ता कधी आली, तर ती आलेली आहे 1757 ला प्लासीच्या लढाईद्वारे। पण महाराष्ट्रामध्ये ब्रिटिशांची सत्ता कधी आली, तर महाराष्ट्रामध्ये ब्रिटिशांची सत्ता आलेली आहे 1818 ला। हे जे वर्ष आहेत हे वर्ष तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत। भारताचे वर्ष वेगळे आहेत आणि महाराष्ट्राचे वर्ष कसे आहेत, वेगळे झालेले आहेत। मग महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं आणि 1818 ला ब्रिटिशांची सत्ता महाराष्ट्रामध्ये आलेली आहे। आणि मग याच वेळी काय केलेलं आहे, या प्रांतामध्ये महाराष्ट्रामध्ये माउंट स्टुअर्ट्स हा जो आहे, माउंट स्टुअर्ट्स एल्फिस्टन याला या भागाचा कमिशनर म्हणून नियुक्त करण्यात आले। म्हणजे महाराष्ट्रामध्ये कमिशनर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर माउंट स्टुअर्ट्स एल्फिस्टन। आणि याने काय केलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये जे महाराष्ट्रातली लोक होती या लोकांच्या रीतिरिवाजांना धक्का न लावता प्रशासनाची घडी बसवली आणि शेतीसाठी काय केलेलं आहे, पारंपरिक रयतवारी पद्धती लागू केलेली आहे। मग रयतवारी पद्धती काय होती बघा, रयतवारी पद्धती ब्रिटिशांनी भारतामध्ये सुरू केली। याच्यामध्ये जमीन महसूल व्यवस्था होती। जे काय करायचे, सरकारला म्हणजे शेतकऱ्यांकडून सरकारला थेट कर वसूल करता येत होता। शेतकऱ्यांकडून सरकारला काय करता येत होता, थेट कर वसूल करता येत होता। आणि या रयतवारी व्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांना जमिनीचे मालक म्हणून मान्यता दिली जात होती। त्यांना जमिनीचा वापर करता येत होता, विक्री करता येत होती, गहाण ठेवता येत होतं। असे अधिकार जे होते ते काय होते, रयतवारी पद्धतीमध्ये शेतकऱ्यांना होते। पण या रयतवारी पद्धतीची प्रमुख वैशिष्ट्ये काय होती बघा,
तर सरकारने शेतकऱ्यांशी थेट संबंध प्रस्थापित करायचा आणि त्याच्यामधून महसूल गोळा करायचा. म्हणजे जे सरकार होतं, जे ब्रिटिश सरकार असेल, यांनी काय केलेलं आहे, शेतकऱ्यांसोबत थेट संबंध प्रस्थापित केला आणि शेतकऱ्यांकडून त्यांनी महसूल गोळा करायला सुरुवात केला. त्यामुळे काय झालं, जमीनदार जे होते, यामध्ये पूर्वी जे जमीनदार होते, या जमीनदारांची जी भूमिका होती ती कमी झाली आणि जमिनीची जी मालकी होती ती मालकी कोणाकडे गेली, स्वतः शेतकऱ्यांकडे गेली. शेतकरीच हे काय होते, जमिनीचे मालक मानले जात होते आणि त्यांना स्वतःला त्या काय करता येत होता, जमिनीचा वापर करता येत होता, विक्री करता येत होती, गहाण ठेवता येत होता. ही काय होती, रयतवारी पद्धत होती. या रयतवारी पद्धतीची काय होती, वैशिष्ट्य होती. कर निश्चित करता येत होता. म्हणजे कोरडवाहू जमिनीसाठी 50% कर होता, बागायत जमिनीसाठी 60% कर होता. म्हणजे रयतवारी पद्धतीमध्ये वेगवेगळ्या जमिनींसाठी वेगवेगळा कर आकारला जात होता. असं होतं का की त्यामध्ये डायरेक्ट जी जमीन आहे, प्रत्येक शेतकऱ्याकडे जी जमीन आहे त्या सर्वांना एकच कर होता का, तर नाही. ज्या ठिकाणी कोरडवाहू शेती होती त्या ठिकाणी 50%च कर आकारला जायचा आणि जी शेती बागायत आहे, ज्या ठिकाणी जास्त उत्पादन घेतलं जातं, पाण्याखाली ती शेती आहे, त्या शेतीवर काय होता, 60% महसूल दर निश्चित करण्यात आला होता. आणि या रयतवारी पद्धतीमध्ये महसूल व्यवस्थापन कसं होतं, तर या रयतवारी पद्धतीमध्ये बघा, महसूल पद्धत कशी होती, जो कर होता, जो महसूल होता, तो काय व्हायचा, डायरेक्ट सरकारकडे जमा व्हायचा. त्यामुळे जमीनदारांना, म्हणजे जे जमीनदार जे दलाली करायचे, मध्यस्थी करायचे, सरकारला वेगळं सांगायचे, शेतकऱ्यांना वेगळं सांगायचे, शेतकऱ्यांकडून जास्त कर आकारायचे जमीनदारी पद्धतीमध्ये जमीनदार, आणि मग त्यातला काही भाग हे सरकारला द्यायचे. हे काय होती, जमीनदारी पद्धत होती. पण रयतवारी पद्धतीमुळे काय झालं, सरकार थेट शेतकऱ्यांकडून कर वसूल करायचे. त्यामुळे जमीनदार जे होते, या जमीनदारांचा जो काय म्हणतो आपण पत्ता जो आहे तो कट झालेला आहे. जमीनदारांना यामधून कुठलाही मोबदला मिळत नव्हता. ही काय झाली, चांगली वैशिष्ट्ये झाली. पण या रयतवारी पद्धतीचा परिणाम काय झाला, काय केलेला आहे, या माउंट एल्फिन्स्टनने महाराष्ट्रामध्ये रयतवारी पद्धती चालू केली. या रयतवारी पद्धतीची आपण काय बघितलेली आहेत, चांगली वैशिष्ट्य बघितलेली आहेत. पण याचा परिणाम काय झाला, तर याचा परिणाम झाला, काही शेतकऱ्यांना दिलासा मिळाला तर काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं. म्हणजे ज्यांच्याकडे कमी शेती आहे, कोरडवाहू शेती आहे, किंवा ज्यांच्या शेतीची क्वालिटी जी आहे ती चांगली नाहीये, ज्यांना उत्पन्न कमी मिळत होतं, अशा शेतकऱ्यांचं काय झालेलं आहे, या करामुळे नुकसान झालेलं आहे. हे काय झालं, शेतकऱ्यांवरचा परिणाम झाला. आणि ब्रिटिश शासनावर या रयतवारी पद्धतीचा काय परिणाम झाला, तर रयतवारी पद्धतीमुळे ही जमीन मालकीचे जे स्वरूप होतं ते बदललं आणि समाजामध्ये काय झालेलं आहे, एक नवीन सामाजिक संबंध निर्माण झाला. बरोबर. मग मित्रांनो, तुम्ही म्हणाल ही रयतवारी पद्धत कधी सुरू झाली, कोणी आणली, याचे मुख्य कोण आहेत रयतवारी पद्धतीचे, तर ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. थॉमस मुनरो हे जे आहेत, हे काय आहेत, रयतवारी पद्धतीचे उद्गाता आहेत. रयतवारी पद्धत सुरुवातीला कोणी सुरू केली, तर ती केलेली आहे थॉमस मुनरो यांनी. आणि रयतवारी पद्धत कधी सुरू केलेली आहे बघा, तर ही जी रयतवारी पद्धत आहे ही भारतामध्ये 1820 या कालामध्ये थॉमस मुनरो हे जे आहेत यांनी काय केलेले आहे, ही रयतवारी पद्धत अंमलात आणलेली आहे. आणि सुरुवातीला ही पद्धत प्रामुख्याने कुठे कुठे लागू करण्यात आली, तर सुरुवातीला प्रामुख्याने ही जी रयतवारी पद्धत आहे ही मद्रास, मुंबई आणि आसामच्या काही भागामध्ये लागू करण्यात आली. मद्रास, मुंबई आणि आसामचा जो काही भाग होता, या भागामध्ये काय झालेला आहे, रयतवारी पद्धत प्रामुख्याने लागू करण्यात आली होती. मग हा जो पॅरेग्राफ आहे, या पॅरेग्राफमधून आपल्याला काय काय समजलेलं आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनामधून याच्यातलं आपल्याला काय महत्त्वाचं आहे, तर याच्यामधलं बघा, प्लासीची लढाई केव्हा झाली, तर प्लासीची लढाई झालेली आहे 23 जून 1757ला. ब्रिटिश सत्तेने भारतामध्ये आपल्या ब्रिटिश सत्तेचा पाया कधी रचला, तर तो सुद्धा रचलेला आहे प्लासीच्या लढाईचा जो पराभव झाला त्यावेळेस, म्हणजे 1757ला काय केलेलं आहे, ब्रिटिश सत्तेने भारतामध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया रोवलेला आहे. मग
महाराष्ट्रामध्ये सत्तांतर केव्हा झालं, तर महाराष्ट्रामध्ये सत्तांतर हे 1818ला झालं आणि ब्रिटिशांच्या हाती काय झालेलं आहे, ही सत्ता गेलेली आहे. मग महाराष्ट्रामध्ये रयतवारी पद्धती कोणी सुरू केली, तर महाराष्ट्रामध्ये रयतवारी पद्धत ही माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन यांनी सुरू केली. या ठिकाणी आपल्याला आणखी काय समजतं, जी मूळ रयतवारी पद्धत आहे ती कोणी सुरू केलेली होती पूर्ण भारतामध्ये, तर मूळ रयतवारी पद्धत ही 1820ला थॉमस मुनरो यांनी सुरू केलेली होती. आणि ही प्रामुख्याने कुठे कुठे लागू करण्यात आली, मुंबई असेल, त्यानंतर मद्रास असेल, बरोबर, मुंबई, मद्रास आणि आसामचा जो काही भाग होता या भागामध्ये प्रामुख्याने काय झालेला आहे, रयतवारी पद्धत सुरू करण्यात आली होती. रयतवारी पद्धतीचा फायदा काय झाला शेतकऱ्यांना, तर रयतवारी पद्धतीचा शेतकऱ्यांना फायदा झाला, जे जमीनदार कर गोळा करत होते, शेतकऱ्यांना लुटत होते, शेतकऱ्यांकडून जास्त कर वसूल करायचे आणि त्याचा जो ठरलेला हिस्सा आहे ते शासनाला द्यायचे. हे कशामध्ये होतं, जमीनदार पद्धतीमध्ये होतं. पण रयतवारी पद्धतीमुळे काय झालेलं आहे, डायरेक्ट जो कर आहे तो शेतकरी कोणाला देत होता, सरकारला देत होता. त्यामुळे जमीनदारांचा यामधून पत्ता कट झाला, बरोबर. आणि शेतकऱ्यांचा आणखी काय फायदा झाला, तर शेतकऱ्यांचा आणखी फायदा झाला की शेतकरी स्वतः या जमिनीचे काय झाले, मालक झाले. आणि मालक झाल्यामुळे त्यांना ही जमीन गहाण ठेवता येत होती, विकता येत होती, बरोबर. ही पद्धत त्यांना लागू झाली. जमीनदार पद्धतीमध्ये असं नव्हतं. पण काही जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना काय झालेलं आहे, या रयतवारी पद्धतीमुळे नुकसान झालेलं आहे. जे छोटे शेतकरी होते, ज्यांच्याकडे कमी शेती होती, अशा शेतकऱ्यांना काय झालेलं आहे, रयतवारी पद्धतीमुळे नुकसान झालेलं आहे. मग पुढे जाऊन संस्थानांवरती ब्रिटिश सत्तेचं काय झालेलं आहे, वर्चस्व आलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये ब्रिटिशांचं वर्चस्व आलेलं आहे. त्यामुळे जे संस्थानिक होते ते संस्थानिक काय झाले, नाराज झाले आणि त्यांनी काय केलेलं आहे, वेगवेगळ्या समाजाची जी लोक होती त्यांना एकत्र केलं आणि उठाव करण्यास सुरू केलं. मग ही कोणता समाज होता, तर बघा, रामोशी, कोळी, भिल्ल हे जो समाज होता या समाजांना काय केलेलं आहे, नागपूर, सातारा, कोल्हापूर आणि सावंतवाडी या संस्थानातील जी लोक होती या लोकांनी काय केलं, या रामोशी, कोळी, भिल्ल यांना ब्रिटिशांच्या विरोधामध्ये उठाव करण्यास सांगितले. म्हणजे या संस्थानिकांनी या लोकांना आपल्या हाताशी धरलं आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध उठाव करण्यास सुरुवात केली. मग पहिला उठाव कधी झालेला आहे, तर वासुदेव बळवंत फडके यांनी पहिला उठाव केलेला आहे 1875ला. आणि या उठावाचं स्वरूप कसं होतं, तर अगदी प्रखर होतं. मग या उठावाची जी कारणं होती, का उठाव झाले, कशासाठी उठाव झाले, हे आपण पुढे बघणार आहोत. मग बघा, याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत किंवा वेगवेगळ्या गोष्टी समोर येतात. म्हणजे नैसर्गिक आपत्ती असेल किंवा निसर्गाची अवकृपा असेल, बरोबर. त्याच्यामध्ये धर्मांतर असेल, धर्माचा प्रसार असेल, धर्मांच्या विरोधात जाऊन ब्रिटिशांनी ज्या गोष्टी केल्या, राजकीय भाग असेल, बरोबर, लोकांचा असंतोष असेल, आर्थिक परिणाम म्हणजे आर्थिक ज्या बाबी आहेत यामुळे काय झालेलं आहे, संस्थानिकांनी या समाजाला आपल्या बाजूला घेऊन उठाव करण्यास सुरुवात केलेली आहेत. मग आपण बघूया की बघा, ब्रिटिश काय होते, परकीय होते. आणि या ब्रिटिशांनी काय केलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये परकीय संस्कृतीचं काय केलेलं आहे, प्रतिनिधित्व करायला सुरू केलेलं आहे. भारतावरती त्यांनी काय केलेलं आहे, राजकीय वर्चस्व निर्माण केलेलं आहे. आणि या राजकीय वर्चस्वामुळे, राजकीय राजवटीमुळे भारतातील लोकांचं, महाराष्ट्रातील लोकांचं काय झालेलं आहे, सर्वस्व हिरावून घेतलेलं आहे. मग आपलं जर स्वातंत्र्य हिरावून घेतलं तर आपण काय होतो, नाराज होतो, आपल्याला समोरच्याबद्दल राग येतो. आणि असाच काहीसा प्रकार काय झालेला आहे, या लोकांमध्ये निर्माण झालेला आहे. ब्रिटिशांचं वर्चस्व आलं आणि भारतीयांचं सर्वस्व हिरावून घेतलं गेलं, त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं गेलं. त्यामुळे काय झालेले आहेत, हे भारतीय लोक आहेत, महाराष्ट्रीयन लोक आहेत, ते काय झालेले आहेत, नाराज झालेले आहेत. त्यांच्यामध्ये सुडाची भावना निर्माण झाली, तिरस्कार निर्माण झाला. हे सुद्धा कारण काय होतं, आपल्याला उठावासाठी कारणीभूत असल्याचं समजतं. पुढे जाऊन काय झालेलं आहे, आर्थिक शोषण केलं गेलेलं आहे. काही आर्थिक तत्व
महाराष्ट्रीयन लोकांवरती, भारतीय लोकांवरती ब्रिटिशांनी काय केलेली आहेत, लादली आहेत. भारतामध्ये काय झालेलं आहे, ईस्ट इंडिया कंपनीचं वर्चस्व निर्माण झालेलं आहे. ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली आणि त्यांनी काय केलेलं आहे, भारतामध्ये आर्थिक शोषण तयार करायला सुरू केलेलं आहे. आणि त्यामुळे काय झालेलं आहे, जे आर्थिक शोषण झालं यामुळे शेतकऱ्यांना असतील, महाराष्ट्रातली लोक असतील, भारतातली लोक असतील, यांना काय झालेलं आहे, जास्त प्रमाणामध्ये कर ब्रिटिशांना द्यावा लागला. यांचं आर्थिक नुकसान व्हायला लागलं, नाराज व्हायला लागले. आणि त्यामुळे सुद्धा ही जी लोक आहेत, महाराष्ट्रीयन लोक असतील, संस्थानिक असतील, भारतीय लोक असतील, यांच्यामध्ये असंतोष निर्माण व्हायला लागला. पुढे जाऊन काय केलेलं आहे, ब्रिटिशांनी जी ख्रिश्चन धर्म होता, हा ख्रिश्चन धर्माचा आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रसार करायला सुरुवात केलं. आपल्या धर्मावरती टीका करायला सुरू केली. आपली जी लोक होती त्यांची देवावरती श्रद्धा होती, ते मूर्ती पूजा करायचे, बरोबर, देवधर्म करायचे. यावरती काय केलं, ब्रिटिशांनी टीका करायला सुरू केली. आणि त्यांचा जो धर्म होता ख्रिश्चन धर्म, या ख्रिश्चन धर्माचा काय करायला, प्रसार करायला सुरू केलं. आणि त्यामुळे सुद्धा सगळे लोक काय झालेले आहेत, नाराज झालेली आहेत. पुढे जाऊन काय झालं, सुरुवातीला राजकीय घडामोडी घडल्या. ब्रिटिशांचं वर्चस्व महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं, भारतामध्ये निर्माण झालं. त्यामुळे आपले महाराष्ट्रीयन, भारतीय लोक काय झाले, नाराज झाले. मग ईस्ट इंडिया कंपनीचं काय आलं, आर्थिक धोरण आलं. आणि यामुळे शेतकऱ्यांना जास्त कर द्यावा लागत होता, त्यांचं आर्थिक नुकसान होत होतं, हे सुद्धा कारण होतं. पुढे जाऊन त्यांनी ख्रिश्चन धर्माचा प्रसार करायला सुरुवात केला. या सगळ्या गोष्टी होत्याच, परंतु त्यानंतर सुद्धा काय केलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, मराठी सत्तेचा ऱ्हास केलेला आहे. आणि या मराठी सत्तेचा ऱ्हास झाल्यामुळे मराठी समाज जो होता यांच्यामध्ये काय झालेलं आहे, नाराजी निर्माण झालेली आहे, नैराश्य निर्माण झालेलं आहे. सत्तेपासून बरेच संस्थानिक काय झालेले आहेत, दुरावलेले आहेत. आपल्याकडची सत्ता जर गेली तर अशी सत्ता गेल्यानंतर बघा, आपण आत्ता सुद्धा बघतो, या गोष्टी इतिहासापासून आलेल्या आहेत. आता महाराष्ट्रामध्ये असतील, भारतामध्ये असतील किंवा अन्य देशांमध्ये जेव्हा निवडणुका होतात, बरोबर, या निवडणुकामध्ये एक पक्ष निवडून येतो आणि दुसरा पक्ष हारतो किंवा पडतो, कमी मतं मिळतात. मग अशा पक्षाचे जे काही ठराविक नेते असतात ते काय करतात की भारतामध्ये किंवा आपण महाराष्ट्र घेऊया, या महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे, लोक कशामुळे भडकून उठतील, काय केल्यामुळे त्यांना आनंद होईल किंवा कुठल्या गोष्टीला ते आपल्याला सपोर्ट करतील, अशा गोष्टी शोधून काढतात. आणि काय करतात, लोकांना उठाव करण्यासाठी किंवा आंदोलन, आता उठाव म्हणू शकत नाही आपण, आता काय असतं, आंदोलन असतं. आंदोलन करतात, निवेदन घेतात, ते कलेक्टर ऑफिसला जातात किंवा मंत्रालयामध्ये जातात आणि काय करतात, आपल्या नेत्यांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली जो पक्ष सत्तेमध्ये आहे त्यांना काय देतात, निवेदन देतात किंवा डेलिगेशन देतात, बरोबर. हे काय आहे, हे आंदोलनाचा प्रकार आहे. पूर्वी काय होतं, यालाच काय म्हटलं जायचं, उठाव म्हटलं जायचं. ब्रिटिशांची सत्ता आली, ब्रिटिशांकडे काय झालेलं आहे, सत्ता गेली आणि भारतामधले जे संस्थानिक होते, जे राजे होते, त्यांच्या हातून सत्ता हिरावून घेतल्यामुळे ही लोक नाराज झाली. यांच्यामध्ये एक सुडाची भावना निर्माण झाली, नैराश्य निर्माण झालं. आणि त्यांनी काय केलं, जे रामोशी, कोळी, भिल्ल, शेतकरी असतील, या सर्वांना काय केलं, आपल्या हाताशी धरलं आणि उठाव करण्यास सुरुवात केली. पुढे जाऊन काय केलेलं आहे, हे जे भिल्ल असतील, कोळी, बरोबर, रामोशी, या समाजाने काय केलेलं आहे, ब्रिटिशांना विरोध करायला सुरुवात केलेला आहे. म्हणजे या संस्थानिकांनी या ब्रिटिश, कोळी, भिल्ल जे शेतकरी लोक आहेत यांना जनजागृती करायला सुरुवात केली. ब्रिटिशांनी आपल्यावरती काय पद्धती लादलेल्या आहेत, आपलं कसं आर्थिक शोषण केलेलं आहे, आपल्या धर्माचा ऱ्हास कसा केलेला आहे, या गोष्टींची या समाजाला काय केलेलं आहे, जाणीव करून दिलेली आहे. आणि यामुळेच काय झालेलं आहे, हा समाज पेटून उठलेला आहे आणि त्यांनी उठाव करायला सुरुवात केलेली आहे. पुढे जाऊन निसर्गाची अवकृपा झाली. मग या निसर्गाच्या अवकृपेमुळे काय झालं, रोगराई पसरली आणि सरकारचं महसूल धोरण शिथिल झालं का, तर नाही. जे महसूल धोरण होतं ते असंच राहिलं आणि मग बराच शेतकरी वर्ग काय झाला, कर्जबाजारी झाला. आणि त्यामुळे हा शेतकरी वर्ग कसा होता, दुःखी होता. आणि जे ब्रिटिश सरकार होतं त्यांनी या समाजाकडे दुर्लक्ष केलं. पूर्वी जेव्हा आपल्या समाजामध्ये बघा, जे संस्थान होतं, या संस्थानामध्ये
जे राजे होते, जे महाराजे होते, सेनापती होते, ते काय करायचे, आपली जी गरीब जनता आहे, बरोबर, या गरीब जनतेचं दुःख जाणून घ्यायचे. एखाद्या वर्षी पाऊस नाही आला, रोगराई पसरली, तर त्यांना काय केला जायचा, कर माफ केला जायचा किंवा त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा कर आकारला जात नव्हता, त्यांना शास्ती केली जात नव्हती. पण मग जेव्हा ब्रिटिश सत्तेचं वर्चस्व आलं आणि निसर्गाची अवकृपा झाली, म्हणजे ओला दुष्काळ पडला किंवा सुका दुष्काळ पडला, बरोबर, रोगराई निर्माण झाली आणि या रोगराईमध्ये शेतकऱ्याकडे जो काही पैसा अडका होता किंवा जे काही उत्पादनाचं साधन होतं, त्याच्यामधून त्यांनी जे काही आर्थिक आपलं बजेट तयार केलेलं होतं, या बजेटमध्ये त्याच्या काय झालेलं आहे, कर्ज झालेला आहे. तो सगळा पैसा संपलेला आहे किंवा अन्नधान्य उत्पादन संपलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काय केलं आहे, सावकारांकडून कर्ज घेतलेला आहे. मग त्यामुळे कर्जाचा डोंगर काय झाला, शेतकऱ्यांवरती झाला आणि मग शेतकरी वर्ग काय झाला, दुःखी झाला. कारण एवढं असताना सुद्धा ब्रिटिशांनी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा कर माफ केलेला नाही, बरोबर, आणि त्यामुळे शेतकरी वर्ग कसा झाला, दुःखी झाला आणि दुःखी होऊन या ब्रिटिशांनी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं. मग हे सगळे जे शेतकरी आहेत यांच्यामध्ये एक नाराजी निर्माण झाली. त्यांच्यामध्ये सरकारांविरुद्ध, जे सरकार होतं, ब्रिटिश सरकार होतं, या सरकारविरुद्ध, शासनाविरुद्ध उठाव करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. मग या शेतकऱ्यांनी रामोशी, भिल्ल, कोळी हे जो समाज होता, यांनी संस्थानिकांना काय केलेलं आहे, आपली मदत दिलेली आहे, उठाव करण्यासाठी सहकार्य केलेलं आहे आणि या संस्थानिकांनी या समाजाच्या माध्यमातून काय केलेलं आहे, उठाव केलेले आहेत. बघा मित्रांनो, आपण या चॅप्टरमध्ये फक्त पार्श्वभूमी बघितलेली आहे आणि या पार्श्वभूमीमध्ये हे उठाव करण्यासाठी काय काय कारणीभूत आहेत ते सुद्धा आपण काय केलेले आहेत, बघितलेली आहेत. राजकीय कारणं असतील, आर्थिक कारणं असतील, धर्म परंपरा असेल, बरोबर, शेतकऱ्यांचा असंतोष असेल, निसर्गाची अवकृपा, असे एकूण 7 जी कारणं आहेत, ही 7 कारणं आपण काय केलेली आहेत, या ठिकाणी बघितलेली आहेत. मग आपण पुढच्या लेक्चरमध्ये काय बघणार आहोत, ह्याच चॅप्टरमधला जो पुढचा भाग आहे, रामोशांचा उठाव. आपण बघितलं काय, हे रामोशी, कोळी, भिल्ल यांनी काय केलेलं आहे, ब्रिटिशांच्या विरोधात उठाव केलेले आहेत. मग प्रत्येक उठावाची तर माहिती आपल्याला जाणून घेतली पाहिजे. रामोशांचा उठाव कधी झाला, कोणत्या सालापासून कोणत्या सालापर्यंत झाला, बरोबर, आणि या रामोशांच्या उठावामधला मुख्य नेता कोण होता, कोणत्या परिसरामध्ये हा उठाव झाला आणि हा उठाव दडपण्यासाठी ब्रिटिशांनी काय काय केलं. त्याचप्रमाणे कोळ्यांचा उठाव असेल, भिल्लांचा उठाव असेल, या उठावाचं नेतृत्व कोणी केलं, या उठावाचे नेते कोण होते, किती टप्प्यांमध्ये हे उठाव झाले, ब्रिटिशांनी या नेत्यांना पकडण्यासाठी काय काय धोरणं अवलंबली आणि या नेत्यांना म्हणजे समाजाचा कसा प्रतिसाद होता, ते त्यांच्या बाजूने कसे होते, ब्रिटिशांच्या हालचाली ते या समाजातील नेत्यांना कसे द्यायचे, या सगळ्या गोष्टींची पार्श्वभूमी किंवा या सगळ्या गोष्टींची जे स्पष्टीकरण आहे, खोलवर याचं जे माहिती आहे ती आपण काय करणार आहोत, पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ही जी सिरीज आहे 11वीचा इतिहास, जे जुनं 11वीचं पुस्तक आहे, जुन्या 11वीचा इतिहास आहे, याच्यातील आपण सगळे परीक्षाभिमुख टॉपिक बघणार आहोत. असं नाहीये की पुस्तक घेतलं आणि पहिल्या ओळीपासून म्हणजे पहिल्या पानापासून, पहिल्या पानातल्या पहिल्या ओळीपासून शेवटच्या पानापर्यंत, शेवटच्या ओळीपर्यंत आपण पुस्तक वाचून दाखवणार, असं होणार नाही. परीक्षेला काय महत्त्वाचं आहे, कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारतात, हे काय करणार आहोत आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. मित्रांनो, लेक्चर आवडलं असेल तर हे लेक्चरला काय करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद. जय हिंद.